गोष्टी होत्या डिक्लटर केला, इथे बाकीचं सगळं ठेवलेलं आहे. आणि इथल्या सगळ्या ज्या कुशन्स होत्या ना तर त्या खराब झालेल्या. म्हणजे हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला अगदी छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज तर मला छान क्लीन करायचं आहे सगळं घर. कारण का आता बाबा वरती असायचे त्याच्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा की दररोज म्हणजे दिवसभर त्यांना डिस्टर्ब करणं अवघड व्हायचं. कारण झोप आवश्यक आहे त्यांचं आता जे वय आहे त्याच्या मानानं. पण मग छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदी कपडे नीट ठेवण्यापासून किंवा सगळ्या गोष्टी ते वरच्या रूममध्येच आहेत किंवा जे मेकअपचे प्रोडक्ट सगळे असे मेस झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी करणं किंवा अजून काहीतरी चेंजेस तर ते होतच नव्हतं. कारण सकाळ आणि संध्याकाळ, सकाळचं टायमिंग नुसतं धावपळीमध्ये जायचं, संध्याकाळचं टायमिंग बाकीच्या कामामध्ये जायचं. तर असं व्हायचं. तर म्हटलं आज जरा करूया, त्यानंतर तुम्हाला मग दाखवते की मी कसं छान क्लीन करणार आहे. कारण थोडेसे जरी चेंजेस केले तरी आपल्याला मस्त छान अगदी फ्रेश फ्रेश वाटतं. त्यामध्ये आता कपडे पण नीट ठेवणे आलेलेच आहे. आता तुळशीचं लग्न झाल्यानंतर आपल्याकडे कसं होतं की डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत लग्नाचे सीझन सुरू होतात. आणि आपल्या सगळ्यांनाच म्हणजे आता आमच्या घरात सुद्धा आहेत, मैत्रिणींच्या मध्ये पाहुण्यामध्ये लग्न आहेत, मित्राचं लग्न आहे, त्याच्यानंतर कार्यक्रम आहेत, प्लस आमची गावची यात्रा पण आहे. पण ह्या सगळे कार्यक्रम जे असतात ना, मेनली तुम्ही ऑब्झर्व केलं की जेंट्स लोक जे असतात ना तर त्यांना कधी एवढं जास्त तयार व्हावं लागत नाही. नॉर्मल आपण विचारच करतो आपण एवढे काय काय तयार म्हणजे प्रोडक्ट्स वापरतो, तर आपल्यापेक्षा आपले नवरे किंवा आपले भाऊच चेहरे चमकतात. मग त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय असतं, जसं सीझनल फ्रुट्स असतात. आता उन्हाळ्यामध्ये वेगळे आहेत, हिवाळ्यामध्ये वेगळे आहेत, पावसाळ्यामध्ये. आता हिवाळ्यामध्ये व्हायटामिन सी वाले फ्रुट्स जे असतात ते जास्त आपल्याला गरजेचे असतात. कारण व्हायटामिन सी जे असतं ते स्किन टेक्स्चर किंवा स्किनची इलॅस्टिसिटी चांगलं ठेवण्याचं काम करतं आणि हेच आपण खाल्लं पाहिजे. आता क्युअर स्किनमध्ये जवळजवळ 2021 पासून मी तुम्हाला सांगते आणि तेव्हापासून मी स्वतः सुद्धा ट्राय केलेलं आहे. तर ते जे फ्री टिप्स देतात ज्याच्यामध्ये असतं की ही फळं खायची आहेत. आता ह्या महिन्यामध्ये काकडी जास्त, गाजर जास्त असतं, त्याच्यानंतर संत्री सुद्धा असतात, मोसंबी सुद्धा असतात. तर ह्या गोष्टी मी खाल्ल्या पाहिजेत जास्त आणि हे गोष्टी मला तिथून क्युअर स्किनमधून सांगण्यात येतात. आणि जसं मी तुम्हाला सांगते तर जसं मी नेहमी 2 वेळा तर तुम्हाला ह्या गोष्टी सांगते महिन्यातून, तर मग जसं तुम्ही इनटेक घेता आणि ते रिफ्लेक्ट होतं बाहेर चेहऱ्यावरती तुमच्या. आणि मला सुद्धा इश्यूज खूप होतात जर आपले हॉर्मोनल चेंजेस झाले तर. मग बाहेर रिफ्लेक्ट आपल्या चेहऱ्यावरती झालं तर आपला चेहरा तजेलदार दिसतो. आणि जेव्हा आपण मेकअप मिनिमम जरी मेकअप अप्लाय केला तरी सुद्धा आपला चेहरा ग्लो होतो, जास्त मेकअप करायची आवश्यकता नाही. पण तसंच जर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करणं गरजेचं आहे, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर, पण ते तुमच्या स्किन टाईप नसेल, भले कितीही महागाचं असेल, तुम्ही कुठेतरी बघून खरेदी केलं असेल, ते तुमच्या स्किनला सूट होत नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही. तेवढ्या पुरतं ते स्किनला मॉइश्चराइज ठेवेल आणि परत मग तुमचा चेहरा ड्राय होईल. मग याच्यासाठी करेक्ट स्किन टाईप कुठला आहे आपल्याला, त्याच्यासाठी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन कोणतं किंवा प्रोडक्ट कोणते वापरले पाहिजे स्किन केअरचे, तर ते तुम्हाला क्युअर स्किन मधून कळू शकतं. कारण क्युअर स्किन हे ॲप असे जिथे सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट असतात, ते तुमच्या स्किन अनालिसिस करून तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करतात. आता हे प्रोडक्ट जे असतात ते कस्टमाइज असतात, प्रत्येक स्किन टाईपनुसार कस्टमाइज केलेले प्रोडक्ट तुम्हाला मिळतात. आणि त्याची मेन कॉस्ट जी आहे ती 1499 आहे. पण तुम्ही माझा कुपन कोड जर यूज केलात हाऊस क्वीन 300 तर तुम्हाला 300 रुपयांचा ऑफ मिळेल. आणि ते जे पहिले 100 लोक असतील जे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून क्लिक करतील आणि क्युअर स्किन ॲप डाउनलोड करतील त्यांच्यासाठीच हा ऑफ असेल. टायटलवरती क्लिक केला तर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि कमेंट सेक्शनमध्ये देखील मी पिन करून दिलेला आहे. तर मग जिथे क्युअर स्किनवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात, मंथली तुमचा फॉलोअप घेतला जातो, चेकअप रुटीन चेकअप होतो, फ्री डाएट टिप्स मिळतात तुम्हाला, त्याच्यानंतर डॉक्टरशी चॅट करू शकता. फक्त तुम्हाला किटचे पैसे इथे पे करायचे असतील. कारण दुसऱ्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचा खूप सारा वेळ वाया जातो. भले कितीही चांगले डर्मॅटॉलॉजिस्ट असू देत, पण तुमचा जाण्या येण्याचा वेळ, त्याच्यानंतर बाकीची कामं तुम्ही खोळंबून ठेवता. पण इथे तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात, तेही सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट कडून. सो नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि ज्यांनी केलेलं त्यांचे पॉझिटिव्ह रिप्लाय मला, भले जर कोणाला सूट झालं नसेल तर तुम्ही डिरेक्टली परत डॉक्टरांशी चर्चा करून तुम्ही ते प्रोडक्ट चेंज करून घेऊ शकता, असंही होतं. आणि बऱ्यापैकी मला 99% पॉझिटिव्हच रिप्लाय आले. ज्यांनी क्युअर स्किन यूज केले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला किती फरक पडलेला आहे ते. पण रिलिजियसली हे रुटीन तुम्ही फॉलो केलं पाहिजे. तर आता लग्नाचे सीझन सुरू होते त्याच्यासाठी मी परत तुम्हाला ही आठवण करून दिली, तुम्ही नक्की एकदा व्हिजिट केलं पाहिजे. आणि तुमच्या स्किनचं जे टेक्स्चर आहे किंवा स्किनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते डिस्कस करून चांगलं स्किन रुटीन तुम्ही ठेवलं पाहिजे.
ओके, मी आता हे मस्त छान क्लीन करते आणि त्याच्यानंतर तयार होऊन मग तुम्हाला हे दाखवते की मी काय 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 केलेलं आहे. थोडेसे छोटेसे चेंजेस, एक क्विक हाऊस टूर तुम्हाला होऊन जाईल. चला, पहिल्यांदा तुम्हाला सांगते इथे मी थोडे चेंजेस केले. इथलं ते जे छोटंसं मोबाईल ठेवायचं होल्डर वगैरे होतं तर ते 2-3 वेळा तुटलं, तरी पण ते जोडलं, पण तरी सुद्धा ते खराब झालं. मग शेवटी ते टाकून दिलं आणि एवढंच ठेवलं. इथं हे छान क्लीन ठेवलं. आता हे इस्त्रीचे कपडे मला द्यायचे आणि ज्याने कोणी घर बघितलं नसेल तर क्विक होम टूरच म्हणा. तर इथे मी ते सगळ्या बॅग्स वगैरे आपल्याला जाताना लागतात ना भाजीला वगैरे, तर त्या ठेवल्यात. माझी छोटी बॅग पण अडकवले. किचनमध्ये इथे पण एवढा पसारा होता ना, तर हे 2 जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये खाऊ आहे, त्यानंतर माझं टॉनिक लेक्सोरेंजचं आणि मग मॅगीचं पाकिटमधलं उरलेलं ते छोट्याशा डब्यात मी ठेवलेलं आहे. इथे लाडू आणि इथे मग थोडासा खाऊ आहे. आता हे पाणीपुरी जे आहेत तर त्या वापरायच्यात लवकरच. आणि हे बाकीचं सामान किचनमधलं आता सगळंसं क्लीन करून ठेवलं आहे, डबे वगैरे. आणि इथलं थोडंसं चेंज करायचं तर ते करेन. आणि आता वरती जाऊयात. मेनली वरती सगळं क्लीन केलं आहे. आता इथं हा देवारातला नारळ असा वाढलेला आहे आणि इथे मी काय केलं, इथं खूप सारं क्लटर गोष्टी होत्या, डिक्लटर केला. इथे बाकीचं सगळं ठेवलेलं आहे. आणि इथल्या सगळ्या ज्या कुशन्स होत्या ना तर त्या खराब झालेल्या, म्हणजे त्याचं जे स्पंज होतं ते भुर्रा लागलेलं आणि ते वापरूनही फायदा नव्हतं. त्याच्यामुळे मग डिरेक्टली ती टाकून सोडलेलं आहे. ही एक उशी ठेवलेली आहे बाबांसाठी. इथे एक रॅक होतं ते मी काढलं आहे, कारण तेही खूप खराब झालं आणि मी पुसण्यासाठी बघितलं पण ते वरतेट नव्हतं. मग ह्या 2 फ्रेम खाली होत्या त्या वरती लावल्यात. हे इथे असं ठेवलं. इथे हा स्टूल आहे. मेन इथे आरोचा फोटो, हा मला मयुरीने दिला होता आरोच्या बड्डेला. आणि एक फुल्लानी छान ठेवले. इकडे 2 खुर्च्या. इथे तो छोटासा स्टूल आहे. त्याच्यानंतर इथे हे आरो आल्यानंतर शाळेवरून आल्यानंतर ड्रेस घालले. इथे माझे हे रॅक आहेत. इथे छोट्या मोठ्या वस्तू. इथे हे ठेवलं. हे खाली होते, याच्यामध्ये बुक्स होते सगळे. तर मग मी काय केले, बुक्स इथे ठेवले आणि याच्यावरती झाकून ठेवले म्हणजे धूळ पडू नये म्हणून. त्यानंतर इथे माझ्या काही गोष्टी आहेत. ह्या गोष्टी मला जरा मॅनेज करता येत नाही, तरी पण मी कशा केलेल्या आहेत इथे, कारण हे थोडंसं मला खूप अवघड जाते. आता बघू अजून काय सुचतं आहे तेव्हा. आणि इथे मला तो वेलक्रो वगैरे लावून घ्यायचं होतं पण ते होतच नाही आहे, मिळतच नाही असं होतं मला. आईंचा फोटो इथे मी काल कपडे पण परत एकदा अरेंज केले सगळे दिवसभर लागून, कारण आपण येतोय कपडे तसेच कोंबतो. तर हे दिवसभर लागून असं अरेंज केलं व्यवस्थित. इथे बॅग सगळ्या ठेवल्या. मी ते बॉक्स जो आहे तो वापरला फायनली, ब्रँडने दिलेला. आणि बॅग्स वगैरे अशा अडकवलेत. आणि इथे जे मेकअपचं साहित्य जे मेन मागापासून मला बरोबर 1 तास लागला आहे सगळं करायला, तर हे एवढं असं एकमेकात पसरलं होतं ना. तर मग लिपस्टिक वगैरे सगळ्या ज्या मी सगळ्या न्यूड कलरमध्ये आहेत माझ्याकडे लिपस्टिक. टिकलीची पाकिटं, ब्लश, त्यानंतर क्लच, पिना, त्यानंतर स्ट्रोब क्रीम, पॅलेट, ब्रश, त्यानंतर हे सगळ्या लिपस्टिक. स्पॉन्ज पण इथेच आहे. आणि हे सगळ्या याची फाउंडेशन जे माझे कलर माझ्या स्किन टोनला मॅच होतात ते फाउंडेशन. इथे सगळे मेकअप फिक्सर आहेत. हे काजळ, आयब्रो पेन्सिल इथे ठेवलेत. इथे कॉम्पॅक्ट पावडर आहे 2-3, लूज पावडर आहे, ब्लशर आहे. त्याच्यानंतर हे शेविंग जेल आहे जे आपण फेशियल हेअर किंवा मग आयब्रो करण्यासाठी करते. त्याच्यानंतर ह्या गोष्टी आहेत इथे. तर हे छान वापरले, म्हणजे काल मिळालं स्वच्छ क्लीन करून मग हे वापरलं. सगळ्या गोष्टी इथे तर व्यवस्थित मॅनेज झालेत. आणि इथे आरशामध्येच तयार होते. इथल्या इथे हे बरं पडते म्हणून ठेवलेलं आहे आणि छान असं झालं आहे तर व्यवस्थित. हे पण आता हे एवढंच ठेवलं आहे. फॅन जरा सुरू केला आहे वरती. इथे 2 होते, इथे आणि इथे 1 होतं. तर आणि हे खूप जणी विचारतात, तर हे मीशोवरून घेतलं होतं. मला वाटतं 144 की 45 रुपयाला होते. हे मस्त वाटतं, घरात आल्याला नजरेला पडतं म्हणून. आणि इथे जेव्हा गार्नियरचे वगैरे व्हिडिओ करतात तेव्हा फेस्टिव्ह सीझनचं असं काहीतरी त्यांना थीम हवी असते एक व्हिडिओला, त्यामुळे इथेच अडकून ठेवले. मग हे इकडून इथे चिकटवते आणि सोडते, म्हणजे व्हिडिओ करते. तर मग आता हे खूप एकदा एक कमेंट आली होती की हे जे PVC मी केलेलं आहे आम्ही म्हणजे घरी करून घेतले. आता इथे तरी जर जुने व्हिडिओज कुणाला माहीत असतील, घराचे व्हिडिओ बघितलेस तर हा भाग जो होता ना तर तो ओल यायची आणि पूर्ण सगळं असं व्हाईट कलरची भिंत अशी, एवढाच भाग नुसता विचित्र झाला होता. तर PVCने कसं आहे वॉटरप्रूफ PVC आहे, त्याच्यामुळे काय होतं की कंटिन्युअसली आता आम्हाला कलर करून घ्यावा लागायचा. पूर्ण सगळं सामान काढायला लागायचं.
त्यामुळे मग आम्हाला PVCचा ऑप्शन सुचला, मग केलं PVC. PVCचा मेंटेनन्सचं इतकं काही टेन्शन नाही, तुम्ही डिरेक्टली पाणी मारून सुद्धा कपड्याने वॉश करू शकता ते, कारण वॉटरप्रूफ आहे. याच्यामध्ये फायरप्रूफ सुद्धा मिळतं, वॉटरप्रूफ आहे आणि ह्याच्यापेक्षा खालच्या क्वालिटीचं आहे. नाहीतर तुम्ही दररोज असं फडक्याने पुसलात, कारण धूळ वगैरे असं साचतंच नेहमी, तर तेही क्लीन होतं. तर तसंच मेंटेनन्स ठेवलं तर ते व्यवस्थित राहतं. अशा प्रकारे ठेवू शकतो. तुम्ही डिरेक्टली आपण जे म्हणतो ना रिन वगैरे साफ, तर त्याने सुद्धा करू शकता. त्यानेही मी करते, ते क्लीन होतं. पण ते बेस्ट ऑप्शन आहे. 8-10 वर्ष सहज चालून जातं, कलरचं टेन्शन नाही. कारण दरवर्षी नाही म्हटलं तरी कलरला 25,000 ते 30,000 खर्च येणार. मी एकदाच ते मला बरोबर 40,000 पूर्ण खर्च आला सगळं पूर्ण करायला. तर तेवढ्यात ते होऊन गेलं. म्हणजे भिंतीला फक्त PVC, बाकी हे जे PVC आहे आणि वरचं जे PVC आहे ते आम्ही जेव्हा हे रूम रिन्युएट करून घेतली होती तेव्हाच केलं होतं. तर मग आज तुमच्याशी मी एक रेसिपी शेअर करणार आहे, जी मी पहिल्यांदाच करणार आहे. हरभऱ्याच्या पानांची भाजी. मी जिथं भाजी घेते तर त्या काकी म्हणायला लागले की ही भाजी करून बघा, छान होते. तर मग त्यांनाच विचारलं कशी करायची, तर त्या म्हटलं की असं असं करून बघा, चांगली होते. म्हटलं ठीक आहे, ती भाजी आज करूया, प्लस वांग्याचे काप पण करूयात. वांगी घेऊन आले मी पांढरी. पहिल्यांदा आरवला घेऊन येते, कारण आता बरोबर 6ला 10 मिनटं आहेत. जाऊन त्याला घेऊन येते. कपडे इस्त्रीला टाकायचे आहेत आणि दळप पण करायचं आहे मला. आज चपातीचं पीठ संपलेलं आहे, परवा भाकरीचं दळप करून आणलं होतं मी. चपातीचं दळप संपलेलं आहे, तर तेही करून येते. त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी रेसिपी जी आहे ती शेअर करते. हरभऱ्याची एवढी ही हिरवीगार पानं छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर ही बारीक अशी चिरणार आहे. मी पहिल्यांदाच बघत होते आणि हरभरा कसा आंबट असतो पानं त्याची वगैरे, आंबाडीची भाजी कशी असते त्या पद्धतीने थोडंसं वाटत होतं मला. तरी पण म्हटलं चला सांगितलेलं ट्राय करून बघू. शेंगदाणे मुठीवर घेतलेले आहेत, त्याच्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि हे सगळं जे आहे याचं वाटण तयार करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये तेल ओतलेलं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम फ्लेमवरती आहे. जिरं आणि मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर कांदा एक मीडियम साईजचा मी कट करून घेतला आणि तोही मस्त छान तेलामध्ये परतवत आहे. आता तो थोडासा मऊ पडल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे मी हळद. खरं तर मला तिखट टाकण्याची खूप इच्छा होती, जसं आंबाडीची भाजी आम्ही करतो तसंच करायसारखं वाटत होतं, पण बघूया म्हटलं, त्या काकीने सांगितले तसं करून बघूयात कशी होते भाजी. त्या गरगट्टा भाजी म्हणायला लागल्या. त्यानंतर हे वाटण घातलेलं आहे आणि वाटण घातल्यानंतर तेही परतवून घेतलेलं आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये मला थोडं पण शंका अजूनही वाटत होती की जसं बाकीच्या भाज्यांना आपण ग्रेव्ही करतो तसं पालेभाज्यांना ग्रेव्ही करणं योग्य आहे का. तरी पण म्हटलं ठीक आहे, सांगितलेत ना, करून बघू कशी होते ते तरी बघू, एखादी नवीन चव कळेल किंवा एखादी नवीन भाजी अशीही असते हेही समजेल. म्हणून मग मी जास्त काही विचार केला नाही, त्यांनी जसं सांगितलं होतं तसंच करूयात म्हटलं. त्यानंतर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, कारण भाजी ती शिजवावी लागेल, थोडीशी आंबटपणा असेल त्यामुळे जेवढं म्हणजे बऱ्यापैकी ती भाजी मावेल एवढं मी पाणी त्याच्यामध्ये टाकत होते. आता बऱ्यापैकी मला वाटलं की क्वांटिटी पाण्याची बरोबर आहे, म्हणून मग याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. जेवढी भाजी होती तेवढ्या प्रमाणात म्हणजे अनुषंगाने, कारण पालेभाज्या ज्या असतात त्या शिजवल्यानंतर थोड्या मऊ पडतात, पण या भाजीचं गणित काही मला कळणार नव्हतं, त्याच्यामुळे म्हणून मी अंदाजानेच मीठ टाकलं. त्यानंतर चिरलेली ही जी पानं होती त्याच्यामध्ये मी 2 चमचे बेसन जे आहे ते फवारलं आणि ते छान मिक्स करून घेऊन मग ही भाजी जी आहे किंवा ही पानं जी आहेत तर ती मी एक उकळी आलेल्या ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहे. इथे मला अजूनही वाटत होतं की जर मी फक्त लसूणची फोडणी दिली असती, कांदा लसूणची, आणि मेथी जशी करतात तशा पद्धतीने जर परतवली असती तर खूप बरं झालं असतं, कारण हा प्रकार मी कधीही केला नव्हता भाजीचा, त्यामुळे करताना खूप शंका वाटत होती. तरी पण म्हटलं चला करूयात, बघू कशी होते. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आणि जास्त वेळ वाफवून घ्यावी लागणार, त्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकून मी ते वाफायचं ठरवलं आणि एक 10 मिनटं वाफवून घेतली. परत एकदा बघितली आरतून परतून, कारण खाली आता बेसन टाकलं म्हटल्यानंतर तळाला थोडंसं चिकटेल, पण जडबुडाची हे पातेलं असल्यामुळे तेवढं काही चिकटणारं नव्हतं. खूप जणी विचारतात ते पातेलं कुठून घेतलेलं आहे, तर ते इंडस व्हॅली म्हणून आहे तिथून घेतलं होतं आणि ते मी एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. असंच एक अजून 5 मिनिटं ठेवून 15 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. बाबांचा आलाय व्हिडिओ कॉल आरवसाठी. आओ टच स्क्रीनला हलकं प्रेस करा आणि परत ते पहिलं बटन जे आहे कॅमेऱ्याचं त्याच्यावरती क्लिक करा असं म्हणाला बरं. लांब पकडा. तुम्ही जरा वेगळे झाल्यात वाटायला लागले मला. तुम्ही जरा वेगळे झाल्यात वाटतं, तिकडे जाऊन मला वाटतंय. जेवणाचा थंडी
जर मला मिळालीच ती तर घर बरं झालं असतं. तिथं समोर पकड की तू काय दाखवलं असेल बाबाला. आणि घर दाखवा. आणि काय दाखवायचं? आत्तूला दाखवा. आत्तू चुली समोर आहे. कुठं गेली रे? कुठं गेली? हाय 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 हाय. अगं तू दाबलीस त्या पॉज बटन वरती दाबलीस. नाही तिकड ना. हा काय तू पण बाबाला रेंज चांगली आहे. जिओला रेंज चांगली आहे. बोला फॉलो करून काय करू. ऑलरेडी इंस्टाग्रामला फॉलो केलं मी तुम्हाला. थँक्यू. तर जसं मी मगाशी तुम्हाला हरभऱ्याच्या पानांच्या भाजीबद्दल बोलले तर एक तर 2 प्रकारे असं म्हणजे त्या भाजीवाल्या काकी बोलल्या 2 प्रकारे होते. मेथीची जशी करतो त्याची, पण हरभऱ्याची पानं थोडीशी आंबट असतात त्यामुळे मला थोडंसं चिंता होती ती शिजवली पाहिजे जास्त. मला वाटतं जसं आंबाड्याची भाजी करतो तशा पद्धतीने. तर ही गरगट्टा भाजी केलेली आहे हरभऱ्याच्या पानांची आणि आम्ही सगळेच जण पहिल्यांदा टेस्ट करणार आहोत. माहित नाही कशी आहे काय. ह्यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत कारण ह्यांना अशा भाज्या फारशा आवडत नाहीत. त्यासोबतच आपण केलेले आहेत मस्त असे वांग्याचे काप, भाकरी आहेत, भात आहे आणि मसुरीची आमटी आहे. तर मग आता ताटं करते, त्याच्यानंतर जेवून घेतो आम्ही. त्याच्यानंतर ह्यांना विचारूयात की कशी झाली होती भाजी. मैत्रिणीला थोडी भाजी पहिल्यांदा केले देऊन येते आणि त्यानंतर मग आम्ही जेवून घेतो. मग आरव कशी वाटली तुला भाजी? 1 नंबर. तुम्हाला कशी वाटली? मला पहिल्यांदाच खाली चांगली होती. टेस्टला चांगली होती. पण तर इतकीशी अशी काय माहित की पहिल्यांदाच खाल्ली म्हणून की काय, पण गरगट्टा भाजीपेक्षा मला ते असं सुकी भाजी आवडते ना जास्त. आपण तसं खात नाही ना भाजी. पण त्या काकी बोलले की अशा पद्धतीने करा. नाहीतर मी मेथीची कशी करतात ना. कुठल्या काकी? जिथं आरोचं स्कूल आहे ना तिथून ती घेऊन आली ना भाजी. मग त्या काकीने बोलले की असं असं करा भाजी. मला काकी होत्या. नाहीतर मी डिरेक्टली अशी मेथी सारखी परतवूनच करणार होती. ठीक आहे चांगली होती. हा सोफ्याचा प्रॉब्लेम आहे की माझा प्रॉब्लेम आहे? का तुम्ही छोटे, मी समोरून बोलते ना त्याच्यामुळे. नाही मी नेहमी झोपलेलाच दिसतो असं म्हणून. तुम्ही मागे असं टेकून बसला होता, मी पण अशीच दिसते ना. आणि आरव नाटकाची तयारी जय्यत करतोय. अजून कोण कोण आहे आरव नाटकात तुझ्यासोबत? अक्षता, समृद्धी, समीरा. सगळ्यांची झाली ना प्रॅक्टिस? चैत्रा. जरा बोल बघू. तुझे शब्द बोल. काय काय तुझे डायलॉग तुझे काय काय आहेत बोल जरा. पाठांतर आता करतोय होतो. तू नंदू झालायस व्हय? ओके बोला. स्वरा दीदीचा मुलगा. ठीक आहे. हा बोल. सांगेल की या चिनुटल्यानं एका निरपराध गोजीरवाण्या मांजरावर हल्ला केला, त्याला फटके मारले. शाळेत प्राण्यांवर दया करायला शिकवतात, तर हा तुला नाही. नाही तर स्वतःला मानशील. अरे आपणच ती कशाला जाईल? अडकूनच बसली आहे. होय रे, अडकूनच बसली आहे. आम्हाला दुसरा डायलॉग. अरे छपरावर कशाला चढायला हवाय? बघ मी मस्त युक्ती करतो. दुधाचं पातेला आणतो, दूध बघितलं की लगेच खाली येईल. अशी तयारी आरोची सुरू आहे. आम्ही पुढच्या बुधवारी विचार करतोय गावी. त्याचा बाबा आता गावी आहेत. गावच्या घराचं थोडस गोष्टी चालू आहेत. मग ताई तरी आता त्यांच्या घराचं पण कामाचं तिकडे सुरू आहे, त्यामुळे त्या पण तिकडे, त्यामुळे जेवणाचे इश्यू नाही आहेत तिकडे. पण आता ताई पण येणार आहेत. बाबा थांबतो म्हणायला लागला. आता फोन आलेला त्यांचे की ते थांबतो म्हणत होते. आम्ही नको म्हणत होतो की तुम्ही या, पण ते थांबतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. छोटासा होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि हो, तुमचं प्रेम हे असंच राहू द्या. परत एक व्हिडिओ घेऊन छानसा मी हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.